नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मग मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा जे ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकले होते, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कमेंट्स आले होते आणि आपल्या रेग्युलर सुद्धा ह्या चॅनलवरती बऱ्याच ताईंची कमेंट्स आलेली होती, की ताई तुम्ही ज्यावेळेस कस्टमरचे पेपर कटिंग करता, तर ते तुम्ही कसे ठेवता किंवा कसे ॲडजस्ट करून मॅनेज करता? तर ते म्हणजे बऱ्याच वेळा विचारलं गेलं होतं, तर मी तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करेल. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ॲक्चुअली काय होतं, तुम्ही जर शिलाई काम करत असतील, रेग्युलर तुमच्याकडे भरपूर सारे कस्टमर येत असतील आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने पेपर कटिंग प्रत्येक वेळेस करणं शक्य राहत नाही, बरोबर? जरी तुम्ही ब्लाउज पिसावरती कटिंग करत असतील, तरी पण आपल्याला नेहमीचं कस्टमर आपल्याकडे येत असेल, तर त्याचं आपण नेहमी ब्लाउजवरती मेजरमेंट टाकत बसायचं, प्रत्येक कटिंग करायचं. ते हे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये आपला वेळ जातो, बरोबर? त्याच्यापेक्षा मग काय करायचं तुम्हाला, पेपर कटिंग करून ठेवायचं. मग एवढे सारे कस्टमर येतात आपल्याकडे, वेगवेगळे कस्टमर येत असतात नेहमी. तर एवढ्या कस्टमरांचे कशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचे आणि पेपर कटिंग जरी करून ठेवले, तर ते कशा पद्धतीने ठेवायचं, ओळखायला कसं येणार, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात म्हणजे मेन इथे सांगणार आहे. हाच आपला टॉपिक आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथे तुम्ही बघू शकता. आता माझी ही शिलाईची जवळ-जवळ तिसरी वही आहे आपली. तर ही ही सुद्धा आता आपली फुल भरलेली म्हणजे पूर्ण याचे पण पेजेस संपत आलेले आहेत. तर कसं आहे ना, आता मला समजा एवढे 2-3 दिवसाचे कस्टमरचे ब्लाउज शिवायचे असतील ना, तर मी काय करते, ह्या नोटबुकमध्ये काढून ठेवते. आता जवळ-जवळ मी हा काढलेला आहे, तो अजून ठेवायचा बाकी आहे. ह्या कस्टमरचा ब्लाउज मी काल शिवून दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या कस्टमरचा ब्लाउज आपल्याला शिवायचा आहे. बोटनेक ब्लाउज आहे आणि कटोरी ब्लाउज सुद्धा आहे. तर हे मी काढून ठेवलेले आहे. ह्या कस्टमरचं मला शिवायचं आहे. तर मी याच्यावरती नावं टाकून ठेवलेले आहेत. जसं की आता तुमच्या कस्टमरचं नाव जे असेल, ते तुम्हाला ह्या पेपरवरती टाकून ठेवायचे. म्हणजे हा जो पेपर कटिंग मी न्यूजपेपर वापरलेला आहे, तर अशा पद्धतीने याच्यावरती तुम्ही नाव टाकून ठेवू शकता. त्याच्यानंतर हा सुद्धा इथे बघू शकता. यात माझ्याकडे जो पेपर कटिंग केलेला होता, तर तो न्यूजपेपरवरती केलेला होता आणि नंतर त्याची शॉर्ट बाही मला काढायची, बाही काढायची होती आणि शॉर्ट बाहीचा पेपर कटिंग होता. मग मी फक्त इथे हा जो खाकी पेपर वापरलेला आहे, त्याच्यावरती स्लीव्हचं मेजरमेंट काढून आणि तो डायरेक्ट मी अशा पद्धतीने पॅक करून ठेवला आहे आणि ज्या कस्टमरचं आहे, त्या कस्टमरचं इथे नाव टाकून ठेवलेलं आहे. नाव टाकताना आपल्याला काय करायचंय, कस्टमर ॲक्चुअली आता मी तुम्हाला उदाहरणार्थ देते. इथे सपोज मला आता एखाद्या कस्टमरचं आहे, सपोज इथे मी सांगणार आहे वंदना भैरव. ओके. तर ह्या कस्टमरचं सपोज आपला इथे नाव टाकायचंय, म्हणजे नाव टाकायचंय. त्यांचं कोणतं मेजरमेंट आहे? कटोरी ब्लाउज आहे, प्रिन्सेस कट आहे, बोटनेक आहे, कॉलर आहे, वन टक्स आहे किंवा 3 प्रिन्सेस आहे. हे सर्व टोटल तुम्हाला 4 टक्स ब्लाउज. तर अशा पद्धतीने खाली तुम्हाला तिथे ते पॅटर्नचं नाव टाकून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पॅटर्न काय करायचं, घडी करायची. ते घडी कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुढेपर्यंत बघा. आणि कस्टमरचे नाव अशा पद्धतीने आता मला हे परवाच्या दिवशी शिवायचं आहे. त्याच्यामुळे मी आधीच बॉक्समधून काढून ठेवलेले आहे. ॲक्चुअली हे बॉक्स जवळ-जवळ मी आधी दुसऱ्या एरियामध्ये राहत होती. तर तिकडच्या एरियाचा जो बॉक्स आहे माझा कस्टमरचा, मी कसं आहे एरियाजवारी आपले पेपर कटिंग असतात ना, एरियाजवारी ठेवते. आता मी ह्या एरियामध्ये राहते कायम स्वरूपी. आता इथे माझं फिक्स झालेलं आहे इथं राहणं, म्हणजे फिक्स स्वतःचं घर आहे. त्याच्यामुळे ती मी इथे राहणार आहे. त्याच्यामुळे इथलं वेगळं केलंय मी, इथे बॉक्समध्ये ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने इथे बॉक्स आहे. तर ह्या बॉक्समध्ये मी जिथे राहते त्या एरियातले कस्टमरचे इथे पेपर कटिंग केलेले आहेत आणि मी आधी राहत होती त्या एरियातले वेगळ्या म्हणजे एका कॅरी बॅगमध्ये मी ते पेपर कटिंग ठेवलेले आहेत. म्हणजे कसं आहे ना, वेगवेगळ्या एरियानुसार मी पेपर कटिंग हे वेगवेगळे ठेवते. म्हणजे जेणेकरून आता समजा मला माहिती असतं की ह्या एरियातले आलेले आहेत, तर मी पटकन तो बॉक्स काढते आणि त्याच्यातलं काढते किंवा दुसऱ्या एरियातले आले की मी लगेच कॅरी बॅग घेते आणि त्याच्यातून पेपर कटिंग काढते. किंवा नवीन कस्टमर आला तर मी त्याच्यासाठी मग काय करते, अंगावरतून माप घेते. ब्लाउज पीस दिला तर ब्लाउज वरनं सुद्धा माप घेते. शक्यतो मी दोन्ही माप घेते. कारण कसं दोन्ही माप घेतलेलं ना बेटर असतं. तर मी दोन्ही अंगावरतून पण आणि आपला ब्लाउज जो परफेक्ट ब्लाउज बसत असेल तोच घेते मी आणि त्याच्यावरनं पण मेजरमेंट घेते, अंगावरतून पण घेते आणि त्याच्यानंतर बरेच वेळा काय होतं, उंचीमध्ये लई फॉल्ट पडतो.
एखाद्या कस्टमरला उंची ज्यावेळेस आपण अंगावरती माप घेतो त्यावेळेस त्यांना खूप कन्फ्युजन होतं, कारण कसं कोणी ड्रेस घालून येतं, कोणी गाऊन घालून येतं. त्याच्यामुळे जे आपल्याला प्रॉपर असं ब्लाऊजचं जे मेजरमेंट घ्यायचं ते त्यांना पण कन्फ्युजन होतं आणि मग आपल्याला पण कन्फ्युजन होतं. तर मेजरमेंट घेताना काही काही बरोबर सांगतात. ज्या कस्टमरांना माहिती आहे की मला ह्या ब्लाऊजची उंची इतकी इतकी लागते, त्यांची उंची त्यांना ऑलरेडी माहिती असते. पण ज्यांना माहिती नसतं, नवीन शिवतात, तर अशा यांना माहिती नसताना खूप कन्फ्युजन होतं किंवा काहींना ब्लाऊज मधचं काहीच माहिती राहत नाही. मग त्यांना मी विचारून घेते किंवा ब्लाऊज घेते आणि अंगावरती पण घेते आणि त्याच्यानंतर मी मेजरमेंट घेत असते. तर ते तसं केल्याने ना जास्त योग्य पद्धतीने आपलं ब्लाऊजचं जे मेजरमेंट आपण पेपर कटिंग करतो ते योग्य पद्धतीने निघतं. आणि नवीन कस्टमर आलात की मी नवीन पेपर कटिंग करते. आता सपोज माझ्याकडे एखाद्या कस्टमरचं आहे ना 9-8चा गळा असेल आणि रेग्युलर वापरायचं आहे, त्यावेळेस काय करतात बरेच कस्टमर असे माझ्याकडे आहेत की रेग्युलर ज्यावेळेस ते ब्लाऊज शिवतात रेग्युलर असं वापरण्यासाठी घरगुती, तर त्यावेळेस ना कमी गळा शिवतात. आणि जसं की आपलं लग्न समारंभ किंवा कुठेतरी फंक्शनसाठी अशा पद्धतीने पार्टीवेअरची साडी, तर अशा वेळेस ते वेगवेगळे प्रकारचे डीप गळा म्हणा, बोटनेक ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज अशा पद्धतीने गळे टीच करत असतात किंवा असे पॅटर्न शिवत असतात. मग मी काय करते, ते सुद्धा नॉर्मल कटिंग असते वेगळं ठेवते. डीप गळा असेल तर मी काय करते, फ्रंट बाजूचा पार्ट जसाचा तसा ठेवते आणि बॅक साईडचाच पार्ट मी फक्त वेगळ्या पद्धतीने थोडंसं कट करते. ते तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर जर प्रिन्सेस कट सांगितलं तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करते. वेगवेगळे पॅटर्न काढून ठेवते. आता बरेच कस्टमर असे आहेत माझ्याकडे की त्यांना ते काय करतात, रेग्युलर ब्लाऊज शिवायचे असतात ते कटोरी ब्लाऊज शिवतात, कारण त्याची शिलाई ही कमी आहे. आणि बरेच असं आहे की इव्हेंटला वगैरे असं फंक्शन असतं त्यावेळेस काय होतं, चांगले जवळजवळ मागेच्या साड्या वगैरे असल्या तर त्याचे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतात. तर मग प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आहे ना ते पण मी कटिंग करून ठेवत असते. तर मग काय करते, बॅक साईड हा सेम असतो आपला. कटोरी ब्लाऊजचा आहे सेम असणार आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आहे सेम असणार आहे, गळा वगैरे सेम असतो. मग फक्त फ्रंट बाजूचा प्रिन्सेसचा काढून ठेवायचा पार्ट आणि आपलं बॅक साईड तोच वापरायचा. तर ते एकाच याच्यात ठेवते, फक्त नावं टाकून ठेवते. प्रिन्सेसचे पार्ट ऑलरेडी 2च असतात फ्रंट बाजूचे, त्याच्यामुळे ते लगेच ओळखायला येतात. मग अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्न काढून ठेवते मी. सपोज बोटनेक सांगितलं, एकाच गिराईकचे असले तर बोटनेक पण मी काढून ठेवते. त्याच्यावर नाव देते मी, ज्या कस्टमरचं असेल नाव द्यायचं आणि त्याच्या खाली बोटनेक ब्लाऊज पेपर पॅटर्न असं नाव टाकून ठेवते. म्हणजे ते व्यवस्थित राहतं. आणि ते एकाच वेळेस मी काय करते, ज्या कस्टमरचं ब्लाऊज शिवते ना तर ब्लाऊजचं थोडेफार तुकडे उरतात, तर थोडं तुकडा उरला की ते मी त्याच्या वरती ना असं बांधून ठेवते की जेणेकरून जे पार्ट असतात ना ते वेगवेगळे नको व्हायला किंवा ते पडायला नको, म्हणून ते बांधून ठेवते. तर ते काढलं तरी ना इझिली पटकन निघतं. तर ते कशा पद्धतीने तुम्हाला मी तिथे दाखवणार आहे. तर आता सपोज माझ्याकडे इथे मी बॉक्स दाखवते. तर हे बॉक्स आहे, तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने ह्या बॉक्समध्ये जवळजवळ भरपूर सारे पेपर पॅटर्न आहेत. तर हे खूप सारे आहेत आणि माझ्याकडे कॅरी बॅग मध्ये सुद्धा आहेत. ती कॅरी बॅग मध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त असतील. आणि मी आधी जुन्या एरियामध्ये मी जवळजवळ 2-3 ठिकाणी रूम चेंज केल्या होत्या. तर त्या एरियातले पेपर पॅटर्न ते मी साईडला ठेवून दिलेले आहेत, कारण ते कस्टमर बरे किरकोळ येतात. कारण ज्यांना सोय असते, ज्यांच्याकडे गाडी वगैरे असते, ज्यांना म्हणजे परवडतं यायला, ते येतात माझ्याकडे नेहमी. नाहीतर मग मी सरळ म्हणते की कसं तुम्हाला लांब पडत असेल तर मग तुम्ही म्हणजे दुसरा टेलर शोधा. कारण आपल्याकडे ऑलरेडी भरपूर कस्टमर येत असतात, त्याच्यामुळं कस्टमरची कमी नसते. आणि कसं आहे, सिजनेबल असलं ना तर खूप गर्दी होते आणि ऑलरेडी मग आपल्यालाच टेन्शन येतं कोणाचं काढायचं कोणाचं नाही. आणि ऑलरेडी आपण कसं असतं, मी बाहेर जास्त कामाला म्हणजे ब्लाऊज देत नाही. आणि ब्लाऊज दिलंही तरी कस्टमर हे आपल्याला ओरडतात की तुम्ही बाहेर आमचे ब्लाऊज देऊ नका, आमचं ब्लाऊज जे टाकलेलं आहे ते तुम्ही स्टिच करा, कुणाकडे देऊच नका, असे भरपूर सारे कस्टमरची तक्रार असते. फक्त हुक वगैरे लावायला वगैरे असं ब्लाऊज हे कधीतरी देत असते, नाहीतर मग नाही देत. ओके. आणि साड्या तर मी शक्यतो जास्त करतच नाही, 1-2 साड्या करते, कारण ती माझी जी पिकोची मशीन आहे ती नेहमी चालू असावी, म्हणून मी अधूनमधून त्याच्यावरती पिको करत असते. 1-2 साड्या, जास्त करत नाही. तर अशा पद्धतीने मग जास्त पण गर्दी होते आणि मग आपलं कसं घरातलं काम आवरून आपण शिलाईचं काम करतो, परत मुलांचं वगैरे सगळं बघायला लागतं. त्याच्यामधून वेळ काढून आपल्याला हे शिलाई काम मी करत असते. ओके. आणि त्याच्यानंतर शिलाई काम करून त्याच्यात वेळ काढते मी तुमच्यासाठी, युट्यूबसाठी. ओके.
तर सगळे माझे फॅमिली आहेत युट्यूबच्या, तर सगळ्यांसाठी थोडा वेळ मी काढत असते नेहमी. मी शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करत असते की तुमच्याबरोबर रोजच माझा संवाद साधून राहायला पाहिजे, किंवा मी माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकवलं गेलं पाहिजे. कधी कधी वेळ भेटत नाही कमेंट्स वगैरे करायला, तर त्याच्यासाठी तुमच्याकडनं सॉरी मागते, कारण बऱ्याच वेळा माझ्याकडनं अशा कमेंट्स पण दिल्या जात नाही. तर मी व्हिडिओ नेहमी म्हणजे कमेंट्स ह्या अधूनमधून बघत असते. वेळ भेटला तर मी बघते, वेळ नाही भेटला तर मग ते राहतं. ओके, तर तुम्ही सुद्धा समजून घ्या. तुम्ही पण एक गृहिणी आहेत आणि किती कामं असतात ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या ताई टेलर काम करतात त्यांना ऑलरेडी माहिती असतं की शिलाई घरातलं काम करून आणि शिलाई काम करणं म्हणजे किती अवघड आहे. खूपच अवघड आहे. एक जॉब सारखंच असतं हे पण. तर आता इथे जाऊ दे आपलं. इथे आपण आता बघूया इथे पेपर कटिंग मी कसे करून ठेवते. तर इथे मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, अशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न मी इथे करून ठेवलेले आहेत. भरपूर सारे बॉक्स थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे भरपूर सारे पेपर पॅटर्न त्याच्यामध्ये बसतात. आता हे एकाच लाईनचे ह्या साईडचे काढले, ह्या साईडला पण तितकेच आहेत. इथे तुम्ही बघू शकता, या साईडला पण तितकेच आहेत, इथे उभे आहेत आणि ह्या साईडला पण उभे ठेवलेले. तर असे पेपर पॅटर्न मी करून ठेवलेले आहेत. तुम्हाला कार्डशीट पेपर वगैरे वापरायची काही गरज नाही, जास्त खर्च करायची गरज नाही. अगदी जे न्यूजपेपर तुम्ही घरी लावलेले असतील किंवा तुम्हाला इझिली कुठेतरी दुकानामध्ये भेटतात हे पेपर, किंवा ऑफिशियल अशा ठिकाणी भरपूर तिथं स्टाफ वगैरे असतात, तर त्यांच्याकडनं ओळखीचं असेल तर तुम्ही पेपर मागू शकता. तर अशा पद्धतीने, किंवा तुम्ही घरगुती 100 रुपये आपल्याला महिन्याला द्यायला काही हरकत नाही पेपरचे, तर ते पेपर तुम्ही म्हणजे लावू शकता आणि अशा पद्धतीने त्याचा वापर आपल्याला पेपर कटिंग करण्यासाठी होतो. मी ज्यावेळेस तुम्हाला शिकवते म्हणजे पेपर कटिंग करून दाखवते, त्यावेळेस मी तुम्हाला आहे ना कार्डशीट पेपर वापरते आणि त्याच्यावरती शिकवत असते. का? तर जेणेकरून जे आपण मार्किंग करतो, उंची किती, छातीचं मेजरमेंट कसं घ्यायचं, आर्मोल राऊंड कसं घ्यायचं, तर ते त्याचं मार्किंग आहे ना ते तुम्हाला डिटेलमध्ये समजायला पाहिजे. त्याच्यासाठी मी ते कार्डशीट पेपर सेपरेट विकत आणते आणि त्याच्यावरती तुम्हाला कटिंग दाखवत असते. कारण कटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे कटिंग आहे. कटिंग वरती आपलं ब्लाऊज हे जास्त डिपेंड आहे आणि शिलाई सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तर एक जरी ब्लाऊज आपल्याला शिवता आलं, ओके, तर आपल्याला मेन म्हणजे कटिंग यायला पाहिजे. आणि कटिंग जमली तर शिलाई आपल्याला लगेच जमते. तुम्ही फक्त आपली रेग्युलर प्रॅक्टिस असले ना तर आपली शिलाईमध्ये फिनिशिंग सुद्धा सुधरत जाते. त्याच्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज असते. आणि पेपर कटिंग करण्यासाठी आता इतके पेपर कटिंग करते मी, तर मला काहीच वाटत नाही पेपर कटिंग करताना की मला हे अवघड वाटतं की यांचं मेजरमेंट आहे मग ते कसं काढायचं कसं नाही. तर मला ते काहीच वाटत नाही, कारण माझा हात बसून गेलेला आहे आणि मी नेहमी पेपर कटिंग करत असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवते. कमी खर्चामध्ये, मला याला काहीच खर्च लागत नाही. आता मी इथे हे बघा अशा पद्धतीने, आणि माझ्याकडे खाकी पेपर सुद्धा मी ना ड्रेस कटिंग साठी आणलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते खाकी पेपर आहेत ना ते खूप लॉंग आहेत माझ्याकडे, आणि ते मी त्याच्यावरती तुम्हाला ड्रेस कटिंगचा व्हिडिओ टाकणार आहे. परंतु ते अजून खूप दिवसापासून आपलं ब्लाऊजचं चालू आहे, तर अजून कधी सुरुवात करतो ते अजून नक्की नाहीये. त्याच्यामुळे मी खाकी पेपर, माझ्याकडे न्यूज पेपर संपलेले आहेत, तर मी अशा पद्धतीने खाकी पेपर वापरलेले आहेत. तर हे बघा कशा पद्धतीने बांधून ठेवलेले आहेत ते दाखवते मी तुम्हाला. आता इथे माझ्याकडे हे इथे पेपर पॅटर्न आहे. ओके, तर हे मी कसं फोल्ड केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता मी हे आहे ना कपडा, थोडासा तुकडा आहे ना अर्धा इंचचा असा मी सरळ कट करून घेतलेलं आहे. ते गाठ मारून याला ठेवलेले. तर गाठ मारताना मी कुठून बांधते, हे ओपन बाजू आहे ना तिथून हे आपल्याला बंद करायचं असतं. अशा पद्धतीने बंद केलं ना तर पेपर सुद्धा व्यवस्थित, म्हणजे जे आपण पेपर याच्यामध्ये बॅक साईडच्या पार्ट मध्ये सगळे ऍडजस्ट करून ठेवलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला पडायला नको, त्याच्यासाठी मी ह्या पद्धतीने बांधते. ओके, असं न बांधता ते आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायचं आहे. आता इथे हे पेपर पॅटर्न आहे आपलं, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, तर हा आहे आपला बॅक साईड पार्ट. ओके, मी इथे ठेवते बाकीचे पार्ट. तर अशा पद्धतीने हा बॅक साईड आहे. तर हा फोल्ड करताना आपल्याला काय करायचंय, खालच्या बाजूचा कमरेचा भाग आहे ना तो वरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. फोल्ड करताना जो मुंड्याचा भाग असतो, प्रत्येकाची उंची ही वेगवेगळी असते. ओके, तर मुंड्याच्या भागापासून ना थोडस खाली अर्धा 1 इंच तरी खाली हा फोल्ड यायला पाहिजे. हा फोल्ड खाली होऊन. ओके, अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हा 1 नंबरचा फोल्ड झाला आपला. नंतर ह्या बाजूने इथे फोल्ड करायचंय इकडे.
फोल्ड केला, बराबर फोल्ड करायचंय आपल्याला. इकडनं थोडंसं अर्धा इंच कमी घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे गॅप तयार होतो, याच्यामध्ये गॅप तयार होतो. मग जे बाकीचे पार्ट आहेत ना ते गॅप मध्ये ठेवायचे. आता मी हा साईडला ठेवते आणि आपले हे जे आहेत ते पार्ट घेते मी. आणि याची ज्यावेळेस आपल्याला, आता तुम्ही म्हणणार की ताई जास्त घड्या पडत असतील पेपर पॅटर्नला, तर बिलकुल नाही. न्यूजपेपर आहे तो अतिशय मऊ असतो, त्याच्यामुळे त्याच्या खूप घड्या पडतात. आणि ज्या घड्या पडतात असं नाही, स्ट्रेट केलं का लगेच स्ट्रेट होतं, अजिबात सुरगळत वगैरे बिलकुल नाही न्यूजपेपर. त्याच्यामुळे न्यूजपेपर सगळ्यात बेस्ट आहे, घरगुती तुम्ही अशा पद्धतीने कस्टमरचे पेपर पॅटर्न काढू शकता. तर मी काय करते, मी एकाच साईजचे प्रत्येकाचे पेपर पॅटर्न 36 साईजचं, तर ऑल 36 साईजला मी पेपर पॅटर्न वापरत नाही. मी प्रत्येक कस्टमरचे माझ्याकडे 36 साईजचे आता मी स्वतः करते. ओके, तसं एखाद्याचं थोडंसं डिफरन्स असलं ना तर मी तोच पॅटर्न ठेवून कट करते. परंतु शक्यतो मी जास्तीत जास्त प्रत्येक कस्टमरचे हे वेगवेगळे पेपर पॅटर्न करत असते. मग तो सेम गळा असला किंवा मुंडा राऊंड, कारण प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं. आणि मला पेपर कटिंग करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मला ऑलरेडी येतं, त्याच्यामुळे मी करून ठेवते. म्हणजे नेहमीचं कस्टमर आपल्याकडे येत असेल तर त्याचं करून ठेवायला काहीच हरकत नाही. नेहमी कस्टमर येतात, प्रत्येक वेळेस आलं तर प्रत्येक वेळेस आपण पेपर म्हणजे ब्लाऊज पिसावरती कट करायचं, मेजरमेंट घ्यायचं, ते त्याच्यामध्ये वेळ न घालवता एकदाच आपल्याला 10-15 मिनिट काढायचे. 15-20 मिनिट पेपर पॅटर्न करून ठेवायचं, 10-15 मिनिट एक्स्ट्रा जातात, परंतु कायमचं पेपर पॅटर्न होतं. आणि वेगवेगळ्याचे मेजरमेंट हे थोडेसे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे ते शक्यतो वेगवेगळे पेपर पॅटर्न करायला शिका. आता हा जो पार्ट आहे कटोरी साईड पार्ट, ओके, तो अशा पद्धतीने आहे. ओके, तर तो आपल्याला काय करायचा, अशा पद्धतीने मुंड्याच्या साईडला इथून घ्यायचा, तो असा फोल्ड करायचा. असा फोल्ड केल्यानंतर परत इथे अशी घडी करायची. घडी केल्यानंतर परत बारीक घडी करायची. बिलकुल चुरगळत नाही. ठेवल्यानंतर तो मी इथे वरती ठेवून घेते. आणि स्लीवची ती घडी एकदम सोपी आहे, ती तुम्ही सहज करू शकता. 1-2 अशा पद्धतीने 2 फोल्ड करायचे. ही स्लीवची घडी झाली आहे. त्याच्यानंतर जी योगपट्टी असते त्याची पण घडी एकदम सोपी आहे, ती पण आपल्याला अशा पद्धतीने डबल करून फोल्ड करून घ्यायची. आणि झाली कटोरीचा पार्ट आहे त्याची घडी. तर ती काय करायची, सर्वात पहिल्यांदा आपल्याला ना अशा पद्धतीने घ्यायचं आणि घेतल्यानंतर ती अशी फोल्ड करायची, नंतर अशी फोल्ड करायची. ओके, झाले. त्याच्यानंतर हे सर्व कटोरीचे पार्ट आपले इथे फोल्ड झालेत. सर्व अशाच पद्धतीने करून ठेवायचं. तुम्हाला अजून इझी जमत असेल तर तुम्ही इझी पद्धतीने करू शकता. आणि इथे जे पॉकेट तयार झालं त्याच्यामध्ये हा पॅटर्न अशा पद्धतीने सर्व पार्ट इथे ठेवायचे आहेत. बघा, इथे ठेवले. इकडे बाहेर दिसायला नको जास्त, म्हणजे बाहेर निघायला नको, जेणेकरून ते पडणार, मिक्स होतील, अशा पद्धतीने ठेवायचं नाहीये. ठेवल्यानंतर हा जो पार्ट आहे तो वरच्या बाजूने फोल्ड करायचा इथे. ओके, मी फोल्ड केला आता. आणि आता मी जे याला बांधलं होतं, पॅक केलं होतं, तर तो मी इथे कपडा घेणार आहे. तर याला गाठ होती, मी गाठ मारून दिली ती. तर तो आपल्याला अशा पद्धतीने कपडा अर्धा इंचाचा घेतला तरी चालतं. आणि इथून मी घेतलं आणि हे आपल्याला अशा पद्धतीने इथे पॅक करायचं आहे. जास्त पण पॅक करायचं नाही, कारण जो न्यूजपेपर असतो तो जास्त नाजूक असतो, त्याच्यामुळे ते पण फाटायला नको. आता तुम्ही हे कसं पण ठेवा, बिलकुल पडत नाही. त्याच्यातून जे पार्ट असतात ते थोडे सुद्धा पडत नाही. आता इकडे ओपन बाजू आहे, तरी मी इथे पकडलं तरी एक सुद्धा पार्ट खाली आलेला आहे नाही, बिलकुल येत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न ठेवते. आणि इथे कस्टमरचं नाव मी दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने कस्टमरचं नाव दिलेलं आहे. आणि कोणतं पॅटर्न आहे, कटोरी ब्लाउजचं आहे. ओके, तर यांचे जवळजवळ 2 मेजरमेंट काढलेले आहेत. हा एक जुनं मेजरमेंट आहे, आणि हा नवीन आहे. ओके, असे 2 तर मी ते नाव सुद्धा दिलेले आहे. तर अशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न मी इथे काढून ठेवलेले आहेत. हे बघा, भरपूर सारे पेपर पॅटर्न आहेत. अशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न मी काढून ठेवत असते. हे बघा, आणि प्रत्येकाचे नावं दिलेले आहेत मी वरती. लगेच तुम्हाला इथे खाकी पेपर वरती दिलेले आहे. बोटनेक ब्लाउजचं इथे आहे. हे बघा, बोटनेक ब्लाउज लगेच दिसतं तुम्हाला. त्याच्यानंतर इथे पण पेपर पॅटर्नचं नाव आहे. तर ह्या पद्धतीने पेपर पॅटर्न करून ठेवायचे आहेत आपल्याला. तर भरपूर सारे, मग मला सोपं पडतं. ब्लाऊज पण पटकन शिवून होतात आपल्याकडनं, जास्त आपल्याला कटिंग कुटिंग करायला लागत नाही. आणि योग्य पद्धतीने मी कटिंग करून ठेवते. आणि तुमच्याकडे जर बॉक्स असेल तर त्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने तुम्ही घडी करून ठेवू शकता. तर खूप तुम्हाला असं वाटत असेल ताई काही पण दाखवता, पण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही कशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवता, तर ते आम्हाला सांगा, तर मी ह्या पद्धतीने ठेवते.
आणि ही सुद्धा खाकी पेपर आहे ना, लगेच फोल्ड होतो. पण खाकी पेपरचा काय प्रॉब्लेम आहे माहिती का, आता मी जवळजवळ 4-5 खाकी पेपर, माझ्याकडे न्यूजपेपर संपले म्हणून मी कटिंग केलं याच्यावरती, तर ते लगेच फाटतं. ज्यावेळेस आपण हे फोल्ड करतो ना इथे, त्याला पॅक करतो कपड्याने, तर ते लगेच फाटायची शक्यता असते, म्हणजे ते लगेच फाटतं. त्याच्यामुळे शक्यतो न्यूजपेपरच वापरा. आणि ते अशा पद्धतीने एकावर एक ठेवलेले असतात, त्याच्यामुळे ते हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मी ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे ते लगेच आपल्याला काढता येतात. नाव पण वरच्या बाजूने मी ठेवते, मग नाव पण मला लगेच दिसतं, मग मी पटकन काढून आणि कस्टमरचे ब्लाऊज हे शिवत असते. ते आता मी बॉक्समध्ये ठेवून घेते, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित जसेच्या तसं राहणार आहे. आता याच्यामध्ये जे पेपर पॅटर्न आहेत ते बाकीचे मी याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. ऑलरेडी नावं वगैरे पॅक केलेले आहेत, त्याच्यामुळे ते लगेच इथे ठेवून घेते. ओके. तर हे जे बाकीचे पेपर पॅटर्न आहेत ते आपल्याला ब्लाऊज शिवायचे आहेत, त्याच्यामुळे ते मी ठेवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे हाच टॉपिक होता आणि अशा पद्धतीने हा बॉक्स मी तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व, आता हा बॉक्स जर आपला भरला, पूर्ण टोटल भरलेलाच आहे ऑलरेडी, तर अजून आपल्याला जर अशाच पद्धतीने शक्यतो बॉक्समध्ये ठेवा, सर्वात सोपं आहे. कॅरी बॅग मध्ये काय होतं, जास्त काढायला वगैरे त्रास होतो, त्याच्यामुळे बॉक्समध्ये सहज इझिली आपल्याला काढता येतो आणि सहज आपल्याला कुठे पण दुकानांमध्ये हे बॉक्स आपल्याकडे ऑलरेडी घरामध्ये भरपूर अवेलेबल असतात आपल्या, तर तो बॉक्स एखादा आपल्याला रिकामा करून त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. तर आता खाकी पेपर इथे तुम्हाला दाखवते. खाकी पेपर माझ्याकडे मी आणलेले आहेत, खूप दिवसापासूनचे आणलेले आहेत. तर हा खाकी पेपर आहे ना, इतका मोठा आहे, भरपूर सारे आता मी हे काढलेले आहेत, म्हणजे ठेवून दिले होते. तर अजून ड्रेसचं काही सुरुवात केली नाहीये, त्याच्यामुळे मी ते जसेचे तसे ठेवलेले होते. परंतु माझ्याकडचे पेपर संपल्यामुळे मी हे न्यूजपेपरवरती हे आपले खाकी पेपरवरती कटिंग करते. ते हे पण खूप मोठं आहे, याच्यावरती हेवी साईजचं मेजरमेंट सहज काढता येतं. जवळजवळ 44-42 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग वरती ना मेजरमेंट बसतच नाही, त्याच्यामुळे आपल्या न्यूजपेपरवरती ते हेवी साईजचं मेजरमेंट करायला हे सोपं पडतं. आणि आता मला याची किंमत माहिती नाही, पण खूप स्वस्त भेटतात हे. आता तुम्हाला मार्केटमध्ये सहज इझिली तुम्ही विचारलं ना, सहज भेटतात. तर हे मी होलसेलमध्ये आणलेले आहेत, होलसेलमधून, नाशिकमधून. तर खूप म्हणजे स्वस्त आहेत, त्याच्यामुळे जास्त महाग पण नाही आणि ते आपल्याला परवडतात. ओके. तर आपण एवढं ब्लाऊज शिवतो, तर आपल्याला 2 रुपयाचा खर्च करायला काहीच हरकत नाही. तर मी जास्त 1-2 रुपयाकडे किंवा 5-10 रुपयाकडे मी कधीच बघत नाही, मी डायरेक्ट खर्च करते. कारण कस्टमर हे आपल्याकडे विश्वासाने आणि आवर्जून येतात आणि त्यांचा आपल्यावर खूप विश्वास असतो, त्याच्यामुळे आपण कंजूसी जास्त करत नाही. भलेही त्याच्यामध्ये 2 रुपये आपल्याला कमी आले तरी चालेल, परंतु परफेक्ट असं ब्लाऊज हे आपल्याला त्यांना टीचिंग करून द्यायचं असतं आणि त्यांचा विश्वास असतो, त्या विश्वासाला आपल्याला तडा द्यायचा नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तर तुम्ही सुद्धा टेलरिंगचं काम करत असतील आणि तुम्हाला समजा बायचान्स सुरुवात करायची असेल आणि जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही कार्डशीट पेपरवरती पेपर पॅटर्न काढून ठेवत असतील, तर जास्त खर्च करायचं काहीच खर्च करू नका. तुम्ही न्यूजपेपरचा सुद्धा वापर, ते वस्तू आपण न्यूजपेपर हे आपण फेकूनच देतो किंवा रद्दीमध्ये देतो, मग रद्दीमध्ये न देता आपण त्याचा अशा पद्धतीने वापर केला तर खूपच छान आणि ते कमी याच्यामध्ये जास्त पेपर पॅटर्न बसतात. तर तुम्ही अशा पद्धतीने पेपर पॅटर्न करून ठेवू शकता. मी 2-3 वर्षापासून हे अशा पद्धतीने पेपर पॅटर्न करून ठेवत असते आणि मला खूप सोपं पडतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.